श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भव सिंधोश्च ज्ञापनं सार संपदा गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1306व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज कार्तिक शुद्ध दशमी बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023. उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे. पुढील प्रश्न आहे, रामरक्षेचे जीवनात महत्त्व काय? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रामरक्षा हा जीवनात मोठा आधार आहे. रामरक्षा ही सर्वोत्तम आहे. बुध कौशिक ऋषींचे स्वप्नात जाऊन भगवान शंकराने ही त्यांना सांगितली. ही रामाची स्तुतीच आहे. ही शंकर वाणी आहे. बुध कौशिक ऋषींनी सकाळी उठून ती वाणी जशीच्या तशी लिहून काढली. तीच ही रामरक्षा होय. तुम्ही रोज रामरक्षा म्हणत जा, त्यामुळे बुद्धी आपोआप श्रेष्ठ होते. कितीही निर्बुद्ध व्यक्तीने जर याचे रोज पठण केले तरी 1 वर्षानंतर नक्कीच त्याच्यात फरक दिसेल, प्रगतीच दिसेल. प्रतिपदेला 1, द्वितीयेला 2 अशा रीतीने नवमीला 9 पाठ करावेत. एका वर्षात व्यक्तीची प्रज्ञा दिसेल. एका भक्ताची मुलगी अभ्यासात साधारण होती. तिने 1 वर्ष वरीलप्रमाणे रामरक्षेचे पाठ केले. आज त्या मुलीची बुद्धी तेजस्वी झालेली आहे. इतका प्रभाव रामरक्षेचा आहे. लोकांना अज्ञानाने हे कळतच नाही. रामरक्षा म्हणजे राम हा रक्षण करणारा होय. जो रक्षण करतो तो राम होय. सध्या घराघरात संस्कार कमी झालेले आहेत, म्हणून लोकांना हे माहिती नाही. परंतु पूर्वी वडील लहान मुलाकडून रोज सकाळी हे पाठ करायला लावित असत. अत्यंत मनोभावे व एकाग्र चित्ताने जर रामरक्षेचे पठण केले तर 9 दिवसातच प्रचिती येते. ज्यांची वाणी शुद्ध नाही, उच्चार चुकीचे होतात, त्यांना प्रचिती उशिरा येते. जे शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध स्वरूपात म्हणतात त्यांना 9 दिवसात हमखास प्रचिती येते. इतका प्रभाव ह्याचा आहे. अनेक भक्तांना मी यांची अनुष्ठाने करायला सांगितले आहेत. तरीही लोकांची तक्रार असते की शेवटच्या दिवशी 9 वेळा रामरक्षा म्हणायचे त्यांना फार अवघड वाटते. आजकाल लोकांची कष्ट करायची तयारी नाही. सर्व गोष्टी आयत्या पाहिजेत, हे योग्य नव्हे. जर भगवंताची स्तुती करता आली नाही तर ह्या सुखाचा काय उपयोग? कितीही नाना छंद व वाईट व्यसने जडलेली असतील तर रामरक्षेने कमी होते. हे करण्यासाठी चिकाटी पाहिजे. सर्व धर्माच्या व सर्व जातीच्या लोकांना हे करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यात 16 ओवळ्याचा प्रश्न येत नाही. फक्त आंघोळ करून रामरक्षेचे पाठ करावेत, इतकीच अट आहे. पुढील प्रश्न आहे, मी देवाचे इतके करतो तरीही मला चांगले दिवस येत नाहीत. देवाची अवकृपा तर होत नाही ना? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्हाला चांगले दिवस येत नाहीत याचं कारण तुम्ही अगोदर जी वाईट कर्मे केली आहेत, जे कर्ज घेतलेले आहे ते सध्या फेडावे लागते आहे. आणि आता तुम्ही जे देवाचे करीत आहात ही बचत जमा होत आहे, परंतु ही फार अल्प आहे. ह्याचा पाठपुरावा तुम्हाला केलाच पाहिजे. त्याचा फायदा नक्की होणार आहे. जर आपण नीती नियमाने वागत आहोत तर आपल्यावर देवाची अवकृपा होईलच कशी? माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला अतिसुखाची जरुरी नाही. गरज भागते इतकी मिळाले तरी पुरे. ह्यात आनंद माना. मनुष्य जीवन इतके व्यवस्थित चाललेले आहे की त्याला अधिक कशाचीही गरज नाही. जीवनात काही वेळा अनाहूतपणे संकटे येणारच. याला देवांची अवकृपा म्हणत नाहीत. हे जीवनात चालायचेच. जीवन म्हटले की संकटे येणार हे गृहीत धरावे लागते. अहो, वारा वाहताना अंगावर धूळ पडणारच. संकटे जरी आली तरी गांगरून जाऊ नका. यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडतो.
भगवान स्वरूप रामकृष्ण परमहंसाचे एक वाक्य आहे की भगवंत कृपेचा वारा वाहतो, तुम्ही फक्त शीड उभारा, तुमची जीवन नौका पैल तीराला लागलीच म्हणून समजा. ह्या वाक्यात फार अर्थ भरलेला आहे हे लक्षात घ्या. तुमच्या जीवनात जो स्वाध्याय निश्चित केला असेल तो रोजच्या रोज पूर्ण करायला पाहिजे. त्यामुळे एक प्रकारची शक्ती निर्माण होते, ती आपले सर्व कार्य करते. ह्या शक्तीवर कधीही संशय घेऊ नका. मन जितके निसंशय असेल तेवढी मदत अधिक होते. ईश्वरावर सर्व भार कसा ठेवता येईल तो बघा. पुढे मग ही शक्ती सर्व कार्य सांभाळून नेते. आम्हाला दिवसा व रात्री 24 तास भक्तांकडून सदैव संदेश येतात. नगर, पुणे, मुंबई हे तर काहीच नाही, परंतु परदेशातून भक्तांचे बिनतारी संदेश येतात. ह्या सर्वांना आम्ही मदत करतो. काही भक्तांना सहाय्य होते तर काहींना अल्पस सहाय्य मिळते, तर काहींना काहीच मदत मिळत नाही, कारण त्या भक्ताचा दर्जा नसतो. आम्ही मदत देण्यासाठी सदैव तयार असतो, परंतु स्वीकारण्यासाठी समोरच्या भक्ताची पात्रता पाहिजे ना. 2 महिन्या अगोदर शंकर जयंतीचा उत्सव चालू होता. सकाळी व दुपारी विद्वत सभेचा कार्यक्रम असे, संध्याकाळी पुण्याचे विद्वानांचे भाषण असे, रात्री गायनाचा कार्यक्रम असे. अशा वेळी एक स्त्री भक्त धावत धावत आली व मला सांगितले की तिच्या 2 वर्षाच्या मुलाला सारखे जुलाब होत आहेत. जुलाब साधे नसून लोटा भरून होतात. 3-4 दिवसांपासून डॉक्टरांनी इलाज केले, चालू आहेत, परंतु आज डॉक्टरांनी आशा सोडली व मुलाला आहे त्या परिस्थितीत घरी न्या म्हणून मागे लागले आहेत. आता काय करावे? तू काही काळजी करू नकोस, मी लक्ष टाकतो. आणि काय आश्चर्य, 2 तासात त्या मुलाचे जुलाब बंद झाले व संध्याकाळी त्या मुलाला घेऊन दर्शनाला आली. ह्या गोष्टीचे त्या डॉक्टरांना देखील फार आश्चर्य वाटले. असे कसे घडले? दुकानदार माल उधार देतो केव्हा गिरायकाची परत फेडण्याची तयारी असेल तर, किंवा व्यवहारात सरळ वाटणारा असेल तरच. जर गिराईक कपटी, पापी व संशय नसेल तरच दुकानदार माल उधार देतो. त्यातला प्रकार आहे. तुम्ही तुमची पात्रता वाढवा, तुम्हाला देखील आमच्याकडून सहाय्य निश्चित होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाचे पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी अर्पण. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.